आहा. महाराष्ट्रातील बरं. देवी भक्तांच्या चरणी चरणी. आम्ही नवीनच एक गीत सादर करीत आहोत. असं नाव आहे बरं. नवसाला पावली येडाबाई. शाबास. तर मग ऐकूया आहा. नवसाला पावली येडाबाई. येडाबाई. उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा गाव महाजूर, राहण देवीचा डोंगराच्या वर, राहण देवीचा डोंगराच्या वर. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. प्रथम नमिला आहा. गौरी नंदन, असं. सज्जन श्रोत्यांच्या नमस्कारी पाया. शाबास. वंदन माझे सरस्वती मातेला, द्यावी मती तुझे गुण गाया. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. तर या ठिकाणी या ठिकाणी प्रथम गणेशाचं वंदन केलेलं आहे केलेला आहे. आणि सज्जन श्रोत्यांच्या चरणावर नमस्कार केलेला आहे. नमस्कार केलेला आहे. कारण का का बरं? बरीचशी कॅसेट पसंत करून मला बहुमोल सहकार्य केलेलं आहे सज्जनांनी. बरोबर आहे. आणि हे सुद्धा कॅसेट आहा. नक्कीच आवडेल. शाबास. या ठिकाणी आहा. दोपार युगामध्ये कथा घडलेली आहे, कशी ती बरं आपण सादर करूया. सादर करूया. दोपार युगात अत्यंत अद्भुत आहा. कथा घडली राम अवतारात. शाबास. राम आहे एक पत्नी कौशालेचा दूत, राम आहे एक पत्नी कौशालेचा दूत. हा. ऐकावे सवेत, ऐकावे सवेत, काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. दोपार युगामध्ये बरं. असणारा प्रभू रामचंद्र आहा. या असणाऱ्या महाविष्णूचा अवतार अवतार. कौशालेचा दूत आहे. आहे. एक पत्नी, बर. एक नेमी आहा. व एक बाणी शाबास. असा तो होता. होता. पती पत्नीचा विचार होता. विचार होता. आणि म्हणून या प्रभू रामचंद्राने बरं. या ठिकाणी कसं काय राज्य केलं काय केलं सांगा आणि बरं. पुढं दुःख कसं सहन करावं लागलं कसं सहन करावं ते लागलं या ठिकाणी सांगायचं आहे. सांगा बरं. ऐकुनी राम या ठिकाणी काय झालेलं आहे. काय झालेलं आहे. कैकईन राम धाडी लावनाला, दुःख वाटे सर्व अयोध्येच्या लोकाला, दुःख वाटे सर्व अयोध्या लोकाला. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. तर असणाऱ्या कैकई मातेनं आहा. प्रभू रामचंद्राला वनाच्या ठिकाणी पाठवलं. पाठवलं. 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी प्रभू रामचंद्र निघाले निघाले. आणि तो असणारा लक्ष्मण पाठीशी लागलेला आहे. लागलेला आहे. कारण का ते बंधू प्रेम होतं. हा बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी लक्ष्मण सीता हा. हे वनाच्या ठिकाणी निघाले. निघाले. ते कशा प्रकारे. सांगा आम्हाला. राम लक्ष्मण सीता गेली वनाला, ताडामाडाची गुंपा केली सीता गुंपेला. असं. ताडामाडाची गुंपा केली सीता ठेवली गुंपेला. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का
काय काय त्या झालं? असणाऱ्या गुंपेच्या ठिकाणी सीतामाईला ठेवलेला आहे. ठेवलेला आहे. आणि लंकेचा रावण रावण अति धूर्त होता, असं कपटी होता. आहा. आणि तो त्या ठिकाणी आला आला. आणि गोसाव्याचा वेश धारण करून सीता देवीला देवीला त्यांनी पळवून नेलेली नेलेली आहे आहे. आणि लंकेच्या ठिकाणी ठेवली. ठेवली. नंतर असणारा प्रभू रामचंद्र बर त्या असणाऱ्या सीतामाईला शोधू लागलेला आहे. शोधू लागलेला आहे. प्रभू राम अंतर्ज्ञानी आला धावून, आहा पाहे गुंपे तडोकावून. बर झाले रामाचे दुखी मन, काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. असणाऱ्या गुंपेमध्ये सीता देवीला पाहिली. पाहिली. त्यावेळेला सीता दिसली नाही. दिसली नाही. प्रभू रामचंद्राला बरं. इतकं दुःख झालं ते शास्त्रामध्ये सांगता येणार नाही. असं? प्रभू रामचंद्र गडबड असं लोळू लागले. लोळू लागले. त्यावेळेला त्यांचं दुःख सांगायचं ते कसं. कसं सांगायचं. लक्ष्मणाला हाका देतो, आहा. झाडाला तो राम कवटाळी तो. शाबास. प्रभू राम सावळा धरणीसी लोळतो, काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. असणारा प्रभू रामचंद्र या सीता मातेचा शोध करत आहे. करत आहे. त्या सीतासाठी रात्रंदिवस त्याला चैन पडत नाही. चैन पडत नाही. कारण का गुणी पत्नी होती ती सीताबाई. बरोबर आहे. म्हणून तिचा नियम कसा होता. कसा होता. दर दिवस उठायचं, उठायचं. तुळशीला पाणी घालायचं, घालायचं. सूर्यनारायणाला नमस्कार करायचा, नमस्कार करायचा. आणि या कुंकवाला औक मागायचं. बरोबर आहे. हे तिचं काम होतं. काम होतं. आता कुणी पतीसाठी तपश्चर्या करणार नाही. नाही. पती म्हणजे चहाची पती नाही बरं का. ए चारशे पत्ती. म्हणजे आपला परमेश्वर, आपला परमेश्वर. नवरा जो आहे तोच पती. बरोबर आहे. त्याच्या ठिकाणी सर्व तीर्थ व्रत सर्व काही उरलेलं आहे. उरलेला आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचा करतावा, काय जर शोधित फिरतो रात्र नदीन, घडीभर नाही जीवाला चैन. असं दुःखी आहे राम रायाचे मन, देतो झाडाला लिंगन. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. अशा प्रकारे आहा. प्रभू रामचंद्राचं हे हाल चालू आहे. चालू आहे. धरणीवर गडबड लोळत आहे. लोळत आहे. आणि अशातच शंभू देवाच्या पार्वतीनं पाहिलेलं आहे. पाहिलेला आहे. त्यावेळेला पार्वती माता त्या शंभू देवाला काय म्हणते. काय म्हणते बरं. पार्वतीनं दुष्य पाहिले, बरे. गिरजाती शंकराला बोले. असं तुम्ही द्यावी मला आज्ञा धनी. धनी पती देवा, आहा. मला तुम्ही आज्ञा द्या. बर आज्ञा द्यावी पती देवा मला, येते मी व फसवून रामाला. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे, काय घडले गडे कथाय का पुढे. पार्वती म्हणती, काय भोलेनाथा भोलेनाथा शंभूदेवा, आहा. मला ताबडतोब पृथ्वीवर पाठवून द्यावं. पाठवून द्या हो. बघा ना, तो तुमचा राम आहा. आणि त्या पत्नीसाठी वेडा झालाय. म्हणजे वेडा काय झालेला आहे. सांगायचं? वा, वा. हा? अहो काय सांगाव्या रामरायाच. काय झालं. धरणीवर काय लोळतोय. आहा. परब्रह्माचा अवतार म्हणता, हा. त्याचं तुम्ही दर दिवस नाम घेता. शाबास. आणि तो पत्नी वेडा झालाय. हा, हा, हा. त्याला फसवून येते सीतेचं रूप घेऊन. असं त्यावेळेला बर. अर्धनारी नटेश्वर काय म्हणतो. काय म्हणतो. मग म्हणे अर्धनारी आहा. नटेश्वर, बर. नारी तू गाहेस वेड सर. राम माझा परब्रह्माचा अवतार, असं नाही ग गिरजे तुला फसणार.
काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 असणाऱ्या प्रभू रामचंद्र धरणीच्या ठिकाणी लोळत असल्यावर त्या पार्वती मातेनं पाहिलं आणि पार्वती त्या शंकराला म्हणते काय म्हणते शंभूदेवा देवा ज्याचं तुम्ही नामस्मरण करता हो तो धरणी समान लोळतो आहे लोळतो आहे त्याला मी फसवून येते सीतेचा वेश धारण करते असं म्हणल्याच्या नंतर बरं. शंभूदेव म्हणाले काय म्हणाले? गिरजे हे तुला जमणार नाही जमणार नाही आणि मग शंभूदेवाकडून आज्ञा घेऊन असणारी पार्वती सीतामाई होण्यासाठी कशी निघालेली कशी आहे निघालेली आपल्याला आहे? ऐकायचं आहे बर सांगा आम्हाला. पार्वती सीतेच्या वेशात आली येरमाळ्याच्या डोंगरात असं प्रभू रामाला जोडती हात तुमची मी सीता हे प्राणनाथ बरं. काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 पती मन किंकाळी मारलेली मारलेली आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या समोर सीता आली आली आहे. आणि त्यावेळेला म्हणती काय बरं राघवा आहा. मला कुठं शोधताय तुम्ही असं. मी इथं समोरच आहे तुमच्या बर. माझ्यासाठी शोध करायचं काही कारण नाही कारण नाही अशी म्हणत असताना हा. पुढचा प्रकार कसा आहे कसा आहे? तो या ठिकाणी सांगायचा सांगा बरं माझ्यासाठी का हो रडीता असं? माझ्यासाठी आलिंगण देता आहा. झाडा झुडपाला तुम्ही कवटाळता कशामुळं हा. इकडे तिकडे काव शोधिता राघवा मी तुमची सीता काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 राघवा बरं मी समोर उभी असताना तुम्ही उगीच इकडं तिकडं शोधण्यात काही अर्थ नाही नाही अशी म्हणत असताना आहा. ही सीतामाई बरं. नाना प्रकारे अवभाव दाखवू लागलेली आहे दाखवू लागलेली आहे त्यावेळेला हा. प्रभू रामचंद्र मनात काय म्हणतात काय म्हणतात नाना अवभाव दावी पार्वती दुःख रामारायाच्या चीती असं. नसेल ती माझी सीता सती हिच्या बोलण्याची विचित्र गती काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 त्या ठिकाणी आहा. अवभाव दाखवू लागली वेगवेगळे असणारी पार्वती असं त्या सीतेच्या रूपामध्ये रूपामध्ये. त्यावेळेला तिचं बोलणं या प्रभू रामचंद्राने जाणलं नो हे ही सीता नाही आहा. ही दुसरीच कुणीतरी आहे असं. मला फसवण्यासाठी आलेली आलेली आहे आहे. असं प्रभू रामचंद्र म्हणतायत म्हणतात. तेव्हा ते काय या गीतातून सांगतात सांगा पाहूया. आम्हाला. राम पाही अंतर्ज्ञानान बरं. नो हे माझी सीता सती जान असं? ही आहे महादेवाची कामीन केले चरणाशी वंदन काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 काय घडले गडे कथा ऐका पुढे
प्रभू रामाने ओळखलं ही ओळखलं माझी सीता नाही नाही ही दुसरीच कोणीतरी आहे मला फसवण्यासाठी आलेली आलेले आहे असं म्हटल्याच्या नंतर आहा. प्रभू रामचंद्र म्हणतो बर की तू शंकराची कामिना आहे आहे तू माझी माता आहेस बर असं म्हटलं तरी सीता ऐकायला तयार नाही नाही तेव्हा सीतारूपी पार्वती हा. हसून काय म्हणते काय म्हणते तेव्हा पार्वती बोले हसून असं जानकी मी तुमची अर्पणा जाण बर नका हो घेऊ माझे दर्शन घेती चरणाशी घेती लोळवण काय घडले गडे कथायिका पुढे 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 रामरायांनी ओळखलं ओळखलं तरी पण पार्वती अंत देईना देईना मी सीताच आहे अशी म्हणत आहे म्हणत आहे त्यावेळेला आहा. प्रभुराम मनात विचार करतात ते कशा प्रकारे कसे बर तेव्हा राममणी विस्मित होई आहा. तू ग आहे समाजी वेडी आई बर भोळ्या भाबड्या भक्तजनासाठी राहावे तू ग आई याच डोंगरी काय घडले गडे कथायिका पुढे 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 माते आहा. तू नाना रूप घेऊन मला दाखवलंस दाखवलास तरी मी फसणार नाही नाही एक वचनी परब्रह्म आहे मी आहा. तू उगीच काही या ठिकाणी मला फसवायचा प्रयत्न करू नकोस करू नकोस तू असणाऱ्या शंभू देवाची कामिनी कामिनी माते आहा. या भोळ्या भाबड्या जनतेचं रक्षण करण्यासाठी करण्यासाठी. प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी बरं. या डोंगरामध्ये तू राहा राहा तू एक वेडी आहेस वेडी आहे. असं रामाच्या तोंडातनं हे शब्द निघालं निघालं. म्हणून त्या ठिकाणी बरं. ओळखल्यामुळं पार्वती या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला बरं. रूप कशी दावते कशी धावते या ठिकाणी पाहूया सांगा बर पार्वती दावी रूप रामाला जावे तुम्ही शिथाच्या शोधाला असं? आशीर्वाद माझा रामराया तुला भेटेल जानकी सीता सती तुला काय घडले गडे कथायिका पुढे 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 असणाऱ्या प्रभू रामानी रामानी. पार्वती मातेला ओळखलं ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर सांगितलं हा भोळ्या भाबड्या जनतेची सेवा करण्यासाठी हा, हा. स्वीकारण्यासाठी बर. व त्यांचा उद्धार करण्यासाठी माते आहा. तू या ठिकाणी राहा राहा असं म्हणल्याच्या नंतर बर पार्वती मातेनं त्या मातेनं डोंगरावरती वास्तव्य केलेलं केलेलं आहे आहे. आणि येडेश्वरी हे नाव हा. पावन झालेलं आहे झालेला आहे म्हणून तिची यात्रा हा. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बर. प्रत्येक वर्षी भरते असं सर्व भक्त तिथं जमून येतात जमून येतात. आणि आपलं सुख दुःख त्या मातेला सांगत असतात सांगत असतात. अनेक प्रकारे नवस करतात करतात. आणि ते नवस पूर्ण झाले की फेडण्यासाठी जातात बरोबर आहे म्हणून आता आहा. त्या येडेश्वरीच्या ठिकाणी पूजा कशा प्रकारे करतात कशा हे बरं? आपण या कडव्यामधून सांगूया सांगा बर येडेश्वरीची यात्रा भरते डोंगरावरी असं? भक्त मंडळी पूजेची करतात तयारी बर माता ती आहे भक्ताची येडेश्वरी माता ती आहे भक्ताची येडेश्वरी काय घडले गडे कथायिका पुढे 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 त्या डोंगरावरती
यात्रा भरते भरते सर्व भक्त मंडळी तिथे येतात येतात आणि अनेक प्रकारे त्या असणाऱ्या देवीची करुणा भागतात. बरोबर आहे म्हणून या ठिकाणी येडेश्वरी माता माता ही प्रत्येकाच्या नवसाला पावते. पावते म्हणून त्या ठिकाणचा कर्तावा सांगायचा कसा. कसा डोंगराच्या बाजूला बसले एक गाव आहा. येरमाळ आहे त्याच नाव असं? आहे त्या मातेचा अद्भुत नवलाव बरं. प्रसार झाला या गाव गाव प्रसार झाला या गाव गाव काय घडले गडे कथाई का पुढे 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 प्रत्येक नवरात्राला देखील त्या ठिकाणी यात्रा भरते यात्रा भरते आणि असा महिमा त्या मातेचा आहे. मातेचा आहे. प्रत्येकाच्या नवसाला पाहून पाहून अनेकाचं संकट निवारण करणारी निवारण करणारी म्हणून सांगायचा तिचा कर्तव्य कसा. कसा यात्रा भरते घनदाट बरं. घटस्थापनेला असं? मान पूजेचा आहे पाटीलाला आहा आनंद होई साऱ्या भक्ताला झुंडी येतात येरमाळ गावाला भले. भक्त सारे येती येरमाळ गावाला काय घडले गडे कथाई का पुढे 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 उर्वरित भागाला सुरुवात होत आहे. कशी बरं तर या ठिकाणी आहा त्या येरमाळ गावामध्ये गावामध्ये खूप अशी मोठी यात्रा भरते यात्रा भरते आणि त्यावेळेला बर तो यात्रेचा रंग वेगळाच असतो. कसा असतो म्हणून सांगायचा तो प्रकार कसा. सांगा बरं भक्त होती नामात दंग यात्रेचा तो वेगळाच रंग असं गाती गाणे भक्त होती गुंग भक्त नाचती पालकीच्या संग बरं भक्त नाचती पालकीच्या संग काय घडले गडे कथाई का पुढे 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 त्या ठिकाणी सर्व भक्त मंडळी आहा. मोठ्या आनंदाने असतात. असतात पालखीच्या संग नाचतात नाचतात तिच्या नामाचं गुणगान करतात करतात आणि सर्व अगदी आनंदात असतात त्या ठिकाणी. बरं आणि कधी कधी अशी प्रचिती येते कशी येते सांगतो. सांगा डोंगरावरी प्रचिती येते आहा. देवी कधी कधी रुसून या जाते बरं हाती घेऊन या फुलं पुष्प भक्त देवीला विनवीते असं भक्त देवीला बाई विनवीते काय घडले गडे कथाई का पुढे 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 कधी कधी अशी प्रचिती येते कशी येते? की त्या ठिकाणी हं. असणारी देवी शेवेला जर त्या ठिकाणी चुकलं गेलं बरं तर रुसून जाते. जाते मग ती रुसून जाते कुठं. कुठं जाते शिराळ गाव देवीचं माहेर असं? भक्त करीतात आयेर बरं मग करीती नामाचा गजर तेव्हा बसती देवी घोड्यावर तेव्हा देवी बसती घोड्यावर
काय घडले गडे कथायिका पुढे 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 मग त्या ठिकाणी येरमाळ गावचे लोक लोक माता रुसून गेल्याच्या नंतर नंतर त्या असणाऱ्या शिराळाला जातात जातात. आणि त्या देवीला विनंती करतात काय बरं त्यावेळेला आणि घोड्यावर माता बसते बसते आणि मग येरमाळ गावच्या ठिकाणी येते येते. आणि मग लोक काय करतात काय करतात मग करीतात देवीची पूजा असं? उतरला म्हणती बोजा बरं. करती तिच्या नामाचा गाजावाजा सिन उतरला बघणाराचा काय घडले गडे कथायिका पुढे 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 मग त्या येरमाळ गावचे लोक लोक त्या मातेला विनंती करतात काय विनंती आणि करतात माहेरावरून घोड्यावर बसवून आणतात आणतात. आणि तिची पूजा करतात पूजा करतात बोजा उतरला म्हणतात आहा. आणि तिला नमस्कार करून सांगतात सांगतात माते माते. सर्वांचा उद्धार होऊ दे होऊ दे आणि काय त्या असणाऱ्या डोंगराची व त्या मंदिराची शोभा सांगा बरं डोंगराच्या शेजारी झाडी लई दाट भक्त जनांनी पाडली या वाट असं आराध्यांच्या तेथे पडतात गाठी बरं. यात्रा भरते तेथे घनदाट यात्रा भरते तेथे घनदाट काय घडले गडे कथायिका पुढे 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 त्या डोंगरावरती आहा. घनदाट अशी झाडी आहे आहे. आणि सर्व भक्त मंडळींनी तेथे येऊन मुक्कामाला राहावं राहावं. तिचं नामस्मरण करावं बरं असा प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मोठी अशी यात्रा भरते असं? आणि सगळ्यांना आनंद होतो होतो. यात्रा कधी भरते कधी भरते चैत्र शुद्ध पौर्णिमेला आहा. यात्रा भरते घनदाट बरं. भोळ्या भाबड्या जनतेनं गज भजली वाट असं? भोळ्या भाबड्या जनतेनं गज भजली वाट काय घडले गडे कथायिका पुढे 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 चैत्र शुद्ध पौर्णिमेला तिथे यात्रा भरते भरते आणि सर्व भक्त मंडळी त्या देवीचं गुणगान करतात करतात आणि रात्रभर त्या ठिकाणी जागरण करतात असं? मुक्कामाला राहतात राहतात. आणि चुना वेचून आहा. नंतर त्या आमराई मधून देवीचं दर्शन घेऊन घेऊन पुन्हा सर्व लोक आपापल्या घरी येतात येतात म्हणून सांगायचा तो करतावा कसा कसा येरमाळ गावचा पाटील नाव करून गेला असं? येडाबाईची कृपा शेत्याला बरं येडाबाईची कृपा से त्याला मान पूजेचा आहे पाटलाला काय घडले गडे कथायिका पुढे 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 येरमाळ गावचा जो असणारा आबाजी पाटील पाटील हा नाव करून गेला गेला त्या असणाऱ्या शिखरावरती दही अंडी फोडत होता ओढत होता आणि अनेक दिवस त्याने त्या देवीची सेवा केली सेवा केली म्हणून देवीची कृपा
आणि त्याच्याच घरी आता सध्या त्या असणाऱ्या मातेचा मान आहे मान पूजेचा. आहे बरोबर आहे म्हणून सांगायचा तो प्रकार कसा. कसा एक दिवशी पूजा होते मंदिरात, बरं. पुन्हा जाते देवी अमराईत. असं देवी बसते पालकीत, भक्तजन तिला जोडितात हात. आहा. भक्तजन सारे जोडितात हात. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. त्या ठिकाणी आहा एक दिवस पूजा मंदिरात असते. असते. नंतर माता पालखीत बसते बसते आणि अमराईमध्ये जाते. जाते डेऱ्यामध्ये बसते आहा. आणि त्या ठिकाणी सर्व मंडळी सर्व भक्त त्या देवीच्या आजूबाजूला असतात. असतात. आणि सगळ्यांच्या नवसाला पावणारी ती माता आहे. माता आहे. म्हणून सांगायचा तो करतावा. कसा भोळ्या भाबड्याला आशीर्वाद देई, नवसाला ती पावन होई. निवेद भाजी भाकरीचा खाई, सदा ती भक्तांच्या पाठीशी राई. बरं. सदा ती भक्तांच्या पाठीशी राई. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. असणारी माता माथा भोळ्या भाबड्या जनतेला बर नवसाला पावते. पावते आणि जसं जसं निवद त्या देवीला येतील येतील. ती कुणाचा मोठा म्हणणार नाही, आहा. कुणाची भाजी आहे म्हणणार नाही, बरोबर आहे. कोणावरती ती रुसणार नाही. रुसणार नाही. जसं असल तसं ती त्या ठिकाणी भक्षण करते निवेद आणि भक्ताच्या पाठीशी राहते. राहते म्हणून त्या देवीचा करतावा आहा. आणि भक्त वर्णन करतात. बर भक्त करीती गुणगान, आनंदात ठेवून मन. काया सर्वांची नाहते हर्षाण, चरणावरती घाली ती लोटांगण. असं? चरणावरती घाली ती लोटांगण. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. भक्त त्या मातेची आनंदाने सेवा करतात. सेवा करतात सर्वांची काय अगदी हर्षानं नहालेली नहालेली असते असते. आणि त्यावेळेला त्या देवीला लोटंगण घालतात. घालतात. रामाच्या वचनाला जागलेली ती माता माता. अध्याप वास्तव्य करून त्या ठिकाणी बसलेली आहे. बसलेली पण आहे सांगायचा तिचा करतावा कसा. कसा रामरायाच्या वचनाला जागली, डोंगरावरी कायम राहिली. आहा भोळ्या भाबड्या जनतेच्या हाकेला धावली. बरं. येडेश्वरी माझी नवसाला पावली. शाबास. येडेश्वरी माता नवसाला पावली. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. काय घडले गडे कथायिका पुढे, काय घडले गडे कथायिका पुढे. त्या असणाऱ्या भक्तांच्या नवसाला पावलेली भवानी माता माता आणि त्या ठिकाणी बर. रामाच्या वचनाला जागली. जागली अध्याप त्या डोंगरावरती आहे. आहे जो काय कुणी सत्य भक्त असेल असेल आणि अतोनात सेवा करीत असेल, आहा अशा भक्ताला ती नक्कीच तिचं स्वरूप दिसणार आहे. दिसणार आहे नाहीतर आहा जो काय मनापासून भक्ती करत नाही, हा. अहो तिथं अनेक हौशी असतात, बरोबर नवशी आहे. असतात, गवशी असतात, तर. अनेक प्रकारचे लोक तिथं लोक जातात. असतात. कोण देवासाठी जातं, आहा कुणी चोऱ्या करायसाठी जातं, बरोबर आहे. अनेक प्रकार त्या येडेश्वरीवर आहे. आहा. पण ती सगळ्या भक्ताचं ते सहन करते. सण करते पण माझं सांगणं आहे, काय सांगणं आहे चरणी देवीच्या लागावे, गुण तिचे मनोभावे गावे. एक वेळा येरमाळा पहावे, चैत्र्या पौर्णिमेला डोंगराला जावे. चैत्र्या पौर्णिमेला डोंगरावरी जावे. आहा.
काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 तर माझं सर्व भक्तांना सांगणं आहे सांगणं आहे मनोभावे त्या देवीची सेवा करावी सेवा करावी आपली आड अडचण त्या मातेला सांगावी सांगावी आणि भक्ती करूनच देव आपलासा होतो बरोबर आहे. पैशाने नाही बर का बरोबर आहे ज्याच्या अंगी भक्ती असेल असेल. त्या भक्तीनं दैव आकळला जातो आहा. अनेकांनी असणाऱ्या त्या देवीची मदत घेतलेली घेतलेली आहे. अनुभूतीने सुद्धा त्या देवीची मदत घेतली हा. मनोभावे सेवा केली बरं. म्हणून प्रत्येकाच्या हाकेला धावणारी ती आदिशक्ती आहे आहा. म्हणून सांगायचा करतावा तो कसा कसा? दर्शन घेतल्यावर काय होत आहे काय होतं दर्शन घेता मिळेल मुक्ती होईल प्रसन्न आदिशक्ती महिमा तिची आहे वर्णावा कीती बंधू मनोज गाई गीती बंधू मनोज गाई गीती काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 तर या ठिकाणी आहा. श्रोत्यांना सांगणं आहे काय सांगणं आहे सद्भावनेनं त्या देवीचं दर्शन घेतल्यामुळं काय होईल काय होईल तर याच ठिकाणी मुक्ती मिळेल वा वा अंबाबाई म्हटलं की हसू येतं आता बरोबर आहे. कलियुगामध्ये तर पण अंबाबाई म्हणजे साधी नाही साधी नाही. साक्षात पार्वतीचा अवतार अवतार आहे. शंभू देवाची ती अर्धा अंगे आहे आहा सर्व त्या ठिकाणी आहे बर. सर्व देव सुद्धा तिच्या अधीन आहेत आधी नाही ती आदिशक्ती आहे आहे आणि म्हणून बर. मुक्ती सुद्धा देणं त्या आदिशक्तीच्या हातात आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी बंधू मनोज सांगत आहेत काय बरं की सर्वांनी या देवीची मनोभावे सेवा करावी सेवा करावी म्हणून सांगायचा तो करतावा कसा कसा आहे तो पार्वतीचा अवतार अवतरली आहे भुवर प्रभू रामाने केले उपकार केला पावन येरमाळा डोंगर असं? केला पावन येरमाळा डोंगर काय घडले गडे कथा ऐका पुढे 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 तरी असणाऱ्या पार्वती मातेनं मातेनं सर्व भक्तांचा उद्धार करावा करावा हाच हेतू प्रभू रामचंद्राचा होता आहा. आणि प्रभू रामाच्या भक्तीमुळं बरं. पार्वती माता स्वतः आली आली. आणि येडेश्वरी नाव पावली पावली. त्या येडेश्वरीचा डोंगर पावन केला केला. भक्तांच्या झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी जातात जातात त्या ठिकाणी काही सद्गुणी भक्त असतात असतात आणि काही त्या ठिकाणी आहा. व्यसनबंदी करणारे काय असतात बरोबर आहे. हा, अहो काय सांगायचंय आहा सगळ्यांना सांगून कंठाळून गेलो प्रत्येक कॅसेट मध्ये मी सांगतो प्रत्येकाला आहा. बाबांनो हा. व्यसनापासून सावध राहा शाबास देव प्रसन्न करून घ्यायचा असेल हो. तर मनोभावे सेवा करावी सेवा करावी. व्यसन नसलं पाहिजे बरोबर आहे पण व्यसनाशिवाय आता या कलियुगामध्ये नाहीच जमत नाही अहो काय सांगायचंय आहा. काय अवस्था आहे बरोबर स्वतः पैसे घालवायचे हा. आणि दुसऱ्याचं नाव ठेवून घ्यायचं शाबास सगळं काय चालतं तर. काय त्याची परिस्थिती आहा. स्वतःला सुद्धा मी कुठं आहे हे सुद्धा शुद्ध शुद्ध नाही नाही. एक दृष्टांत सांगतो कसा बरं दोघं नवरा बायको होती बर आणि नवरा अति दारू पित होता आहा हा दारू म्हणलं की बोलायचं कामच तर. नाही दूध कधी पिणार नाही बरोबर आहे दूध प्यावं म्हणलं तर जरा तब्येत सुधारती सुधारते. आम्हाला कुठे जास्त दिवस वाचायचा तर. लगेच डांगनांग बुकनांग दारूच पिणार तर, तर. मग दारू पिऊन आला हा. आणि बायको संग भांडण भांडण त्यावेळेला माऊली वैतागली वैतागली. काय करावं म्हणली रोजच भांडण करतोय म्हणली काय रोजच नवरा दारू पिऊन भांडतोय म्हणजे. जाऊ का म्हणली कुठंतरी निघून हा. एवढ्यात म्हणला तू काय निघून जायची आवश्यकता नाही नाही. एक दिवशी फुल दारू पिऊन आला हा. बायको स्वयंपाक करत होती बर मग त्या स्वयंपाक घरात जायचं का नाही हा. याचा रस्ता चुकला चुकला हा इकडं तिकडं भेलकंडत असताना बर. म्हशीच्या कोट्यातच गेला अरे 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 आणि ठेस लागली आणि धापकीने पडला पडला खाली म्हशीच्या अंगावर पडला हा म्हशीच्या अंगावर पडल्याच्या नंतर हा. काय म्हणतो काय म्हणतो? अगे ए कारभारने
तू एवढी मोठी कशी काय झाली म्हणला. हा एवढी मोठी आता ती कारभारी नव्हती होय, म्हैस होती की. म्हैस होती. ह्याच्या डोक्यात नाही हा. आलं. तेवढ्यात त्या म्हशीनं शिपूट वर टाकला. टाकला. हा तिला सवयच आहे शिपूट हलवायची. बरोबर आहे. नेमकं शिपूट हातात आलं. शिपूट हलवलं इतका त्याला. चिडला इतका चिडला. हा. कारभारने म्हणला लग्न होऊन 12 वर्ष झालं बर कधी तो विणी घातली नव्हती. म्हणला विणी कशी काय घातली. काही ती विणी होती होय, म्हशीचं शिपूट कळा ना काय. तर एवढ्यात रागाच्या भरात हात खाली आपटला. हा. आपटल्या बरोबर तिथं शेण पडलेलं होतं. बर. आता नवीनच पडलेलं होतं ताज. हा हा मग ते ह्याच्या हाताला गरम लागलं. असं. म्हणला रागच शांत गड्याचा. असं? हा माझ्यासारखी बायको जगात कोणाला नसल नाही, म्हणला. नाही. इतका रागावतोय तरी शिरा करून ठेवलाय तर म्हणला. हो काय शिरावता होय ते. हा ज्ञान गेलं काय याचं. कशाला प्यावी दारू. आपल्याला कळत नाही ना, सूट नाही ना स्वतःची. हो. कशाला प्यायची. बरोबर पण आहे. आम्हाला चालतं सगळं. हा. आमच्या तिकडलं बरं का. हा, हा. कशात बी ओढू द्या झाडूनच उठणार नाही. हा, कुठं बरोबर आहे. भरणार नाही बरोबर आहे. अशी अवस्था शाबास. अजिबात थोडी सुद्धा शिल्लक राहिलेली राहिलेली नाही. नाही. हा पण ह्याच्या लक्षात येत नाही की या दारूमुळं लवकर नष्ट व्हायची पाळी येते. तर असू द्या सगळं चालतं. बरोबर आहे. मग अशा अवस्थेत सांगायचा तो क्रतावा कसा. कसा कथा ऐकावी लक्ष देऊन देवी होईल सर्वाला प्रसन्न. घ्यावे नाममुखी इडाबाईचे जगी जावे होऊ दारुण. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. बाबांनो आहा. कुठल्याही देवाचं नाव घेतलं तर वायपट जाणार नाही. जाणार नाही. नामाचा महिमा कोण करी सीमा जपावे श्रीरामा एका भावी. बरोबर आहे. तोच तो अवतार आहा. आहे. एखाद्या देवीचं नाम घ्या घ्या वाया जाणार नाही. नाही. एखाद्या देवाचं नाम घ्या नाम घ्या. वाया जाणार नाही. जाणार नाही. म्हणून सांगायचा तो कर्तावा कसा. कसा बंधू मनोज करीतो कवन गुरु माऊलीच्या कृपेन. बसला ऐकाईला श्रोते सजन. असं? बंधू मनोज करीतो वंदन. बरं. बंधू मनोज करीतो वंदन. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. सद्गुरु माऊलीच्या कृपेनं आहा आणि त्या येडेश्वरीच्या कृपेनं कृपेनं. जे जे वेड वाकडं बोल निघालं आहा. ती सर्व श्रोत्यांच्या चरणी व येडेश्वरीच्या चरणी अर्पण करून करून. आता या ठिकाणी आहा. मी थोडक्यात या ठिकाणी सांगत आहे महिमा. बर अल्पमतीनं गीत गाईले श्रोते सज्जनानी श्रवण केले. सज्जन श्रोत्यांच्या चरणावरती गीतरूप पुष्प वाहिले. असं? गीतरूप पुष्प वाहिले. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथा ऐका पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. काय घडले गडे कथाय का पुढे. या ठिकाणी आहा. येडेश्वरीची कथा गायली गायली. आणि श्रोत्यांनी आतापर्यंत एवढं सहकार्य केलं मला आहा की एवढं उपकार माझ्यावरती झालं. झालं. माझ्या कातड्याच्या चपल्या काढून श्रोत्यांच्या पायात घातल्या तरी हे उपकार फिटणार नाही. भेटणार नाही. हा भरपूर अशी साथ केली श्रोत्यांनी. बरं. म्हणून सांगायचा तो प्रकार कसा. कसा? बार्शी तालुक्यात सुरडी आहे माझं गाव. येडेश्वरीची कथा गायली बंधू मनोज नाव. येडेश्वरीचा महिमा गाईला आहा. श्रोत्यांनी ऐकिला. बर श्रोत्यांनी ऐकिला माफ करावे पामराला. असं? त्या शीट घ्यावी सुमित कंपनीला. बर. त्या शीट घ्यावी सुमित कंपनीला. वंदन पार्वतीशी कथा घडली यासी. वंदन पार्वतीशी कथा घडली यासी. वंदन पार्वतीशी कथा घडली अशी. वंदन पार्वतीशी कथा घडली अशी.
वंदन पार्वतीशी कथा घडली अशी वंदन पार्वतीशी कथा घडली अशी वंदन पार्वतीशी